नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2025-26 राबवण्यासाठी शासनाकडून मान्यता दिली आहे. जवळ-जवळ 13,000 पेक्षा जास्त जागांसाठी या अगोदरच मान्यता प्राप्त झाली होती. शासन निर्णय हा जाहीर करण्यात आला होता. मात्र अद्यापपर्यंत पाहू शकता जाहिरात जी आहे ही देण्यात आली नाहीये. गृह विभागाकडून अद्यापही मान्यता हे प्राप्त झाली नाहीये. तर पाहू शकता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची आचारसंहिता ही लागू होण्याची शक्यता आहे. आता या अगोदर ही पदभरती येण्याची कितपत शक्यता आहे? जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते? तर याबाबत जी नवीन अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे, डिटेलमध्ये याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये पाहूयात जी महत्त्वाची अपडेट आहे पोलीस भरतीच्या जाहिराती संदर्भातली. पाहू शकता अशी शक्यता आहे की आचारसंहितेमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पोलीस भरती जी आहे, पोलीस भरतीची प्रक्रिया रखडण्याची, अडकण्याची शक्यता हे दर्शवण्यात आली आहे. शासन निर्णयानंतरही पाहू शकता अर्ज भरण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, ही सुरू नाही झालेली आहे. गृह विभागाकडून अंतिम मान्यता अद्यापही नाही आहे. तर याबाबत काय अपडेट आहे? गृह विभागाने 20 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून 15,631 पोलीस शिपायांची भरती करण्याचे जाहीर केले. मात्र पाहू शकता शासन निर्णय निघून 2 महिने उलटले तरी अद्यापही अर्ज जे आहे म्हणजे जाहिरात जी आहे ती सुरू झालेली नाहीये. अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली नाहीये आणि गृह विभागाकडून पोलीस भरती अंतिम मान्यता मिळाली नसल्याची बाब यापुढे आली आहे. आणि या पार्श्वभूमीवर पोलीस भरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता हे वर्तवण्यात आली आहे. यानुसार पाहू शकता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या रिक्त होणाऱ्या पोलीस शिपायांची पदे आहेत ही भरण्यात येणार आहेत. आणि यामध्ये शहर जिल्ह्यांचा त्याचबरोबर यामध्ये सगळ्या ज्या विस्तार आहे, लोकसंख्येची वाढ आणि गुन्ह्यांची वाढ, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. पोलिसांचे मनुष्यबळ हे अपुरे आहे आणि त्यामुळे पाहू शकता पोलीस दलातील रिक्त होणारी 100% पदे हे वेळोवेळी भरली जातात. गणेशोत्सवानंतर सुद्धा पोलीस भरती प्रारंभ होईल असं प्रशिक्षण व खास पथकी विभागाचा जो अप्पर महासंचालक आहेत कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र पाहू शकता ऑगस्टमध्ये सुद्धा हे पोलीस भरतीची जे शासन निर्णय निघाल्याने यानंतरनं आनंद झाला होता. सगळे जे पोलीस भरतीसाठी इच्छुक जे उमेदवार होते हे तयारी करत होते. मात्र ऑक्टोबर संपतोय पाहू शकता. दिवाळी संपलेली आहे. ऑक्टोबर संपून सुद्धा पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ही अद्यापही सुरू झालेली नाहीये. या विभागाच्या अंतिम मान्यतेनुसार पाहू शकता गृह विभागाकडून अंतिम मान्यतेनंतरनं भरतीची प्रक्रिया पुढे सुरू होईल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. आणि नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील आणि जानेवारीपर्यंत या निवडणुका चालणार आहेत. त्यामुळे पाहू शकता पोलीस भरती आचारसंहिता संपल्यावर ऐन उन्हाळ्यात पहिल्यांदा जी आहे मैदानी चाचणी घेतली जाते हे सुरू होईल की काय असा जो सवाल आहे, अंदाज आहे यामध्ये दर्शवला जातोय. कारण पाहू शकता खूपच कमी दिवस सध्या बाकी आहेत आणि या कमी दिवसांमध्ये पोलीस भरतीची जे जाहिरात आहे त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होणं जवळ अशक्य दिसतंय. त्यामुळे पाहू शकता पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ही आचारसंहितेनंतरनं निवडणुकीनंतरनं पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. यामध्ये अगोदर 2 महिन्याचा कालावधी होता आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जाहिरात येणं अपेक्षित होतं. मात्र 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा जाहिरात जी आहे आलेली नाहीये. तर आपण पाहिलं यामध्ये तर पोलीस भरतीची 12,399, चालक 234, बॅट्समनसाठीच्या एकूण 25 आहेत. सशस्त्र पोलीस शिपाई साडेच्या 2,393, कारागृह शिपाई 580 अशा एकूण 15,631 पोलीस भरतीची ही रखडलेली आहे. आणि यामध्ये सगळ्यात जी गोष्ट घडते पाहू शकता वयोमर्यादा वाढवण्यात आली होती उमेदवारांची अर्ज करण्यासाठी. त्यामध्ये शासन निर्णयामध्ये सुद्धा नमूद करण्यात आलं होतं. मात्र पाहू शकता आता 2 ते 3 महिने पूर्ण झालेत. राज्य सरकारने आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने 2022 ते 2025 पर्यंत वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांसाठी सुद्धा मोठा निर्णय घेतला होता. आणि गृह विभागाच्या निर्णयानुसार वयोमर्यादा संपल्यामुळे पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी आहे. आता हे तरुण-तरुणी सुद्धा पाहू शकता सराव करू लागले आहेत. पण तरीसुद्धा अजून भरती प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाहीये. आता यानंतरनं पुन्हा एकदा पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याची जी
परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. कारण पाहू शकता अजूनसुद्धा जाहिरात जी आहे, ही जाहिरात निघालेली नाही आहे. अर्ज प्रक्रिया सुरू नाही आहे. तर असा प्रश्न सध्या विचारला जातोय, की कधीपर्यंत पोलीस भरतीची जाहिरात जी आहे, ही येऊ शकते. कारण पाहू शकता आता जर निघाली नाही जाहिरात, तर पुढच्या 3 महिन्यासाठी निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ती अडकून राहून त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये जी जाहिरात जी आहे, ही जाहिरात येऊ शकते आणि त्यामुळे खूप लेट होऊ शकतो. त्याचबरोबर वयोमर्यादा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा नवीन वयोमर्यादा जाहीर करावी लागेल. त्याचबरोबर पुन्हा एकदा शासन निर्णय ॲड करावा लागेल आणि त्याच्यानंतर पदभरती प्रक्रिया ही राबवली जाईल. तर अशा पद्धतीने पोलीस भरती जी अपेक्षित होती ह्या 2 महिन्यामध्येच, त्यामध्ये पाहू शकता जाहिरात येण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे असं घडेल, की मे महिन्यामध्ये पाहू शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये यामध्ये पहिली जी मैदानी चाचणी आहे, ही मैदानी चाचणी घेतली जाईल. यामध्ये आत्ता चांगला दिवस होते पाहू शकता मैदानी चाचणी घेण्यासाठी. मात्र अद्यापही शासनाकडून पोलीस भरती राबवण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही आहे. अपेक्षा आहे की येत्या 10 ते 15 दिवसामध्ये आचारसंहितेपूर्वी नक्कीच काहीतरी पोलीस भरतीबाबतची अपडेट जी आहे, जाहिरातीबाबतची ही प्राप्त होईल. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.